हॅलो बाळानो, आवाज Yes, येतोय का माझा? हा, सर येस सर. इकडे बघा. तुमच्यापैकी कॉलेज फी ज्यांनी ज्यांनी पेड केलेली आहे किंवा इथून पुढे तुम्ही जे करणार आहे कॉलेज फी पेड, त्याच्यासाठी एक इन्स्ट्रक्शन आहे. फी पेड केल्यानंतर तो गुगल फॉर्म तर भराच, प्लस एक अजून एक मेल पाठवायचा सरांना. मी तुम्हाला सांगतो तो मेल कसा लिहायचा, लिहून ठेवा. त्या पद्धतीनं हे करा. कळतंय का? yes, sir. हम्म. एक मिनिट. इकडे बघा. आपल्या मेलमध्ये गेल्यानंतर काही जणांना अजून मेल पण लिहित नाहीत व्यवस्थित. इकडे बघा, मेलमध्ये कंपोज म्हणायचं. कंपोज मध्ये म्हटलं की मेल आय डी लिहून ठेवा. फी इन्फो @ COEP. एक मिनिट, मला कन्फर्म करू द्या. finfo@coe.sweri.ac.in. मेल आय डी लिहिला का? तुम्हाला दिसतंय ना मी काय लिहितोय ते? Yes, sir. Yes sir. finfo@coe.sweri.ac.in. इथं CC मध्ये पाहिजे तर माझं नाव टाका, powerhh@coe.sweri.ac.in. ठीक आहे. इकडे बघा, टू आहे. टू जे आहे ते फी इन्फो ठेवायचं. CC powerhh@coe.sweri.ac.in. लक्षात येतंय? Yes sir. हा. info@coe.sweri.ac.in. हा, इथं म्हणायचं खाली फी पेड डिटेल्स ऑफ कॉलेज फी म्हणा इथं. कॉलेज फी पेड डिटेल्स ऑफ तुमचं नाव जे काय असेल ते. स्टुडंट नेम म्हणतो मी. स्टुडंट पूर्ण नाव टाकायचं. कळतंय का? मी स्टुडंट नेम म्हणतो फक्त. लक्षात राहील ना? Yes sir. Yes sir. इथं तुमचं जे काय नाव असेल ते. एखाद्याचं नाव असेल हर्षवर्धन शिवाजी पवार, ह्या पद्धतीने. कळतंय का? Yes, sir. हा. इथं खाली मेल लिहिताना सुरुवात नेहमी अशी करायची, डिअर सर. I
स्टुडंट नेम जे काय असेल ते स्टडीइंग इन एक 2 मिनिटं. आवाज येतोय का? येस सर. स्टडीइंग इन FY BTech डिव्हिजन. आता तुमची बीच असणार आहे, डिव्हिजन बी. बरोबर आहे का? हा, फुल स्टॉप म्हणायचं, तिथं म्हणायचं आय हॅव पेड कॉलेज फी as per details below. As per details below आणि कोलन टाका. लिहून घेताय ना? हो सर. येस सर. येस सर. एक मिनिट. रोल नंबर नाही टाकायचा. रोल नंबर ठीक आहे, इतर रोल नंबर पण टाका. सांगतो तुम्हाला रोल नंबर कुठे टाकायचा. एकच मिनिट फक्त. ऍज पर डिटेल्स बिलो म्हणायचं. इथं नेम ऑफ स्टुडंट, त्यानंतर तुमचं जे काही नाव असेल ते, आता मी माझं नाव टाकतो इथं पाहिजे तर, किंवा एखादं कोणाचं तरी नाव सांगा. अरे श्रद्धा प्रकाश दिवसे. पूर्ण सांगा. श्रद्धा प्रकाश दिवसे. आपापलं नाव टाका तिथं. हा, त्याच्या खाली रोल नंबर म्हणा, तुमचा B07 ना. येस सर. ब्रँच म्हणायची इथं. ब्रँच कुठली ब्रँच आहे? कम्प्युटर सायन्स ना. नाही, ENTC. इलेक्ट्रॉनिक्स किंवा ENTC म्हणा, काय अडचण नाही. त्याच्यानंतर
अमाऊंट पेड किती अमाऊंट असेल, सपोज 10,000 पेड केली तर 10,000 टाकायचं, जे काय असेल ते. डेट किती डेट असेल, सपोज तुम्ही 28 तारखेला पेड केले, 28/1/2021, ठीक आहे. 22. हा सॉरी 22. त्यानंतर नेम ऑफ बँक, कुठल्या बँकेतनं पेड केलं, सपोज बँक ऑफ इंडिया, जे काय असेल ते, किंवा फोन पे, गुगल पे, काय असेल ते टाका. हा ठीक आहे. ब्रँच, आता बँक असेल तर ब्रँच येणार. हा सपोज पंढरपूर, आणि UTR नंबर, हा महत्वाचा नंबर असतो बघा. एवढं सांगून पण UTR नंबर काय असतो ह्याचा स्क्रीनशॉट वगैरे टाकून पण मुलांनी काय केलंय, काहीतरी वेगळंच जोडलेलं आहे. हा UTR नंबर काय असतो, काय सांगितलेलं मी तुम्हाला, बरे काय असतो UTR नंबर, हे जुना आहे बघा, ते दिसेल तुम्हाला करायचं. इथं बघा, हा जो युनिक ट्रान्झॅक्शन आयडी आहे ना, हा दिसतंय ना मग तुम्हाला स्क्रीन. हो सर. हा युनिक ट्रान्झॅक्शन आयडी हा जीपे वरून केलेला आहे. त्यानंतर जर तुम्ही दुसरा घेतला, फोन पे वगैरे आहे का कुठे, हा MPS चा आहे, हे आहे बघा फोन पे. इथं क्लिअर कट लिहिलेलं असतंय बघा UTR, हे दिसतंय का? येस सर. कुठं लिहिलेला UTR, हा इथं आहे. हा ट्रान्झॅक्शन आयडी लिहिलाय काही जणांनी. हा जो UTR युनिक ट्रान्झॅक्शन रेफरन्स म्हटलं जातं, हा युनिक असतो. हा पण युनिकच असतंय, पण कॉलेजच्या ह्याच्यामध्ये येताना हा UTR येतो, कळतंय का? त्यामुळं कुणी पेमेंट केलंय हे बघणं सोपं जातं. लक्षात येतंय का बाळांनो? हॅलो. येस सर. हा UTR जो नंबर आहे तो UTR नंबर टाकायचा. आता काही जणांनी टाकलेला आहे, ठीक आहे, ते बघून घेतील. हा सर कॉलेजमध्ये येऊन फी भरल्यावर कॉलेजमध्ये भरल्यानंतरचा विषय नाहीये, मी आता तुम्हाला ऑनलाईनच सांगायला लागलो. कळतंय का? जो काही UTR नंबर असेल तो टाकायचा तिथं, कळतंय? हॅलो, लक्षात येतंय का? येस सर. सर. हा प्लीज प्रोव्हाइड किंवा गिव्ह मी रिसिप्ट, फी पेड रिसिप्ट म्हणा, फी पेड रिसिप्ट ऑफ सेम. थँक्स किंवा थँक्स, थँकिंग यू म्हणा, थँक्स म्हटलं तरी चालतंय. फक्त तुमचं नाव असेल काय, श्रद्धा.
लक्षात येते? या पद्धतीने मेल लिहायचा असतो. आणि इथं मग अटॅचमेंट करायची, जी काही तुमची अटॅचमेंट आहे तिथं सिलेक्ट करायचं. तुमची जी काही अटॅचमेंट आहे ती इथं अटॅच करायची आणि सेंड म्हणायचं. लक्षात येतंय? हॅलो, येस सर. 2 मध्ये काय टाकणार कळलं? सीसी मध्ये पॉवर एच ठेवा पाहिजे तर, म्हणजे मला जाऊन तिथं विचारता येतं याची ह्या विद्यार्थ्याची का दिली नाही, पाठवली नाही. हे फक्त कॉलेज फी साठी करायचं आहे बरं का. एक्झाम फी साठी तो फॉर्म भरा, तिकडून मी डायरेक्ट सगळ्यांची एकत्र काढून आणून देतो. कळतंय? हॅलो, ओके सर. हा. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी कॉलेजची रिसिप्ट आहे, ज्यांच्याकडे पावती ऑलरेडी आहे, त्यांनी डबल हे पाठवायची गरज नाही. ऑनलाईन पेड केलं असेल तरच पाठवायचं. लक्षात राहील? येस सर. हा. आता काय अडचण आहे? हा बोला. ह्याच्यात कुणाला काय अडचण असेल तर सांगा मला. आहे का काय अडचण? बरे, मी तुम्हाला याचा फॉर्मॅट टेलिग्रामला पण टाकून ठेवतो. हा, ओके सर. दोन 2022च येणार सगळ्यांचं आता इथून पुढे. हा, ब्रँच तुमची जी असेल ती UTR नंबर जो असेल तो. कळतंय? मेल आयडी लिहून ठेवला का? हो सर. हे तुमच्या मेलवरून पाठवून द्या, मी तुम्हाला टेलिग्रामला टाकून ठेवतो. काय अडचण कुणाला? नो सर. बर, हे मिळालं ना टाइम टेबल ISC च? हो सर. हो सर. तुम्हाला सांगितलेलंच मी अगोदर. आपला सिलेबस काय असेल? फर्स्ट अँड सेकंड युनिट. ठीक आहे, हे टेलिग्रामला पण टाकलेलं आहे, तुम्ही डायरेक्ट कॉपी करून रिकाम्या जागा भरू शकता. कळतंय? हॅलो, हो सर. मेल आयडी पण टाकतो तिथं.
फक्त कॉलेज फी पेड साठी का वापरा बर का, कळतंय का? हा, हॅलो. हो सर. ठीक आहे. बरं आपलं आता कुठं आलेलं सांगा मला. गायत्री मला कॉल करा नंतर. गायत्री, हॅलो. गायत्री पाटील, रोल नंबर 15 आहेत का? नंतर कॉल करा हे झाल्यानंतर. ठीक आहे. कुठपर्यंत आलेलं आपलं सांगा. अरे हॅलो, कुठं आलेलं आपलं? एक्झाम्पल cos x चं. एक्सपान्शन ऑफ स्टँडर्ड फंक्शन. एक्सपान्शन ऑफ स्टँडर्ड फंक्शन कुठलं झालंय? cos x. कॉस एक्स झालेलं आहे का? बर. साइन एक्स कॉस एक्स. नेक्स्ट घ्या टॅन एक्स. एफ ऑफ एक्स इक्वल टू टॅन एक्स. expand in powers of x. Let f of x equal to tan x. मग f dash x f of 0 काय येतो रे? हॅलो, मॅक्लॅरेन सिरीज न सोडवतोय ना आपण. हो सर. मग f of 0 काय येतो? Recording in progress. 0. झिरो सर. काढा की मग. f of 0 tan 0 0. पुढं f dash x सांगा. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. सेक्स स्क्वेअर एक्स. f dash of 0. सेक्स स्क्वेअर 0 काय येतं रे? सेक्स स्क्वेअर 0. 1. Complete. 1 सर. सेक्स स्क्वेअर 0 1. हा सेक्स स्क्वेअर एक्स मला असं लिहिता येईल बघा. 1 plus tan square. 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजेच 1 प्लस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर का? किंवा एफ स्क्वेअर एक्स, बरोबर आहे ना? मग एफ डबल डॅश ऑफ एक्स काय येणार रे? हॅलो, 1चं डेरिव्हेटिव्ह 0
एफ ऑफ एक्स स्क्वेअरचं काय येतं 2 f of x इंटू एफ डॅश ऑफ एक्स. कळतंय का? हॅलो हॅलो बाळानो, हॅलो. Yes, sir. 2 f of x इंटू एफ डॅश ऑफ एक्स. काय आलं रे? एफ ऑफ 0 काय येतं? एफ ऑफ 0 काय आलंय? झिरो सांग की. झिरो. ही टर्म काय येणार? 0च येणार ना. 2 f of 0 f डबल डॅश सॉरी एफ डॅश 0 येईल. पुढं एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स काय येतं? बोला. आता u इंटू v रूल 2 ऍज इट इज एफ ऑफ एक्स ऍज इट इज एफ डॅश एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? एफ डबल डॅश ऑफ एक्स. बरोबर आहे का? प्लस 2 कॉन्स्टंट एफ डॅश एक्स ऍज इट इज एफ ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स येतं म्हणजे 2 एफ डॅश एक्स स्क्वेअर येईल. कळतंय का? हॅलो. Yes, sir. पुढं मग एफ ट्रिपल डॅश काय येतंय सांगा? बोला. 2. दोन. एफ ऑफ 0 येतंय म्हणजे हे 0 प्लस 2 इंटू 1 स्क्वेअर म्हणजे 2 येईल. पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढा मग. एफ ट्रिपल F4 ऑफ एक्स काय येतंय? 2 f of x as it is f डबल डॅश ऑफ एक्स च f ट्रिपल डॅश ऑफ एक्स येतं प्लस 2 f डबल डॅश ऑफ एक्स as it is f of x च येतं f डॅश ऑफ एक्स अजून प्लस 2 इंटू 2 म्हणजे 4 एफ डॅश एक्स इंटू एफ डबल डॅश ऑफ एक्स. आता सांगा मग याच काय येणार? F4 ऑफ 0 काय येईल रे? बोला. झिरो टाकत जायचं सगळ्या व्हॅल्यू मध्ये. हा एफ ऑफ 0 हा 0 आला म्हणजे हा 0च येईल. इथं एफ डबल डॅश ऑफ एक्स काय आहे तुमचा? एफ डबल डॅश ऑफ एक्स एफ डबल डॅश ऑफ 0 काय आलाय रे? 0च आलाय ना. हो सर. म्हणजे हा पण 0 येईल आणि इथं एफ डबल डॅश ऑफ 0 आहे म्हणजे हा पण 0च आला म्हणजे F4 0 0च येतंय. मग आता आलं F5 काय येणार सांगा? बोला. पुन्हा 2 f ऑफ एक्स ऍज इट इज एफ ट्रिपल डॅश च येतं F4 ऑफ एक्स प्लस
Here 2f triple dash of x as it is f of x चे येते f dash of x प्लस 2f डबल डॅश ऑफ x ऍज इट इज. आता दुसऱ्या याच्याबद्दल लिहितोय मी. एफ डॅश एक्स चा स्क्वेअर म्हणजे एफ डबल डॅश ऑफ एक्स चा स्क्वेअर झाला प्लस 2f डॅश एक्स ऍज इट इज एफ डबल डॅश ऑफ एक्स चे येणार एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स पुढं 2 टर्म झाले का? आता शेवटची प्लस 4 हा 4f डॅश एक्स ऍज इट इज एफ डबल डॅश चे येते एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स प्लस 4f डबल डॅश ऑफ एक्स ऍज इट इज एफ डॅश एक्स चे येतं एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हणजे याचं स्क्वेअर आहे. काय अडचण इथं? किंवा काही जण ह्या दोन्हीचे ऍडिशन करतात बघा. कळतंय का? हॅलो, समजतंय का? Yes, sir. F5 सांगा आता मग. तीन टर्म आले की थांबायचं. जिथं आपल्याला टर्म मेन्शन केलेले नसतात ना तिथं मिनिमम 3 टर्म पर्यंत जायचं. बघा 0 टाकला एफ ऑफ 0 0 एफ डबल डॅश एफ ट्रिपल डॅश ऑफ 0 काय येते? एफ ट्रिपल डॅश 2. 2. एफ डॅश 1 1 इंटू 2 इंटू 2 किती येतंय? 4 येईल. पुढं एफ डबल डॅश 0 हा 0 येईल. एफ डॅश एक्स 1 2 इंटू 1 2 एफ ट्रिपल डॅश आहे 2 2 इंटू 2 4 इथं 4 इंटू एफ डॅश एक्स आहे म्हणजे प्लस 4 येईल. आणि पुढं एफ डबल डॅश आहे म्हणजे 0 येणार. बरोबर का रे? काय आलं F5 12 12. बाय मॅक्लॅरेन सिरीज. काय सांगते मॅक्लॅरेन सिरीज? सांगा. मॅक्लॅरेन सिरीज काय सांगते? F of x is equal to f of 0 plus x f dash 0 plus x square upon 2 factorial f double dash 0 and so on.
सांगा मग, जिथं झिरो आहे तिथं झिरोच टाकत जा, काय एक्स्ट्रा लिहायची गरज नाही. हा, एफ ऑफ 0 0 एक्स इंटू 1 ना, प्लस एफ डबल डॅश 0 आहे त्यामुळे हे 0च येणार. एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल किती येतं रे? 6. एफ ट्रिपल डॅश आहे 2 प्लस 0 प्लस एक्स रेज टू 5 अपॉन 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 फॅक्टोरियल किती येतं? 120. 120 इंटू 12. काय आलं? होय रे. त्या नेक्स्ट काय आलं? x plus x cube upon 3 plus x raised to 5 upon 10. एक्स रेज टू 5 अपॉन 10 आलं का? एक्स रेज टू 5 अपॉन 10 चुकतंय की. सर एफ ऑफ 5 हे 16 येते. 16 येतंय का? हो सर. एफ ट्रिपल डॅश, हा इथं 8 येतंय, बरोबर आहे. हा इथे 8 येते. 4 into 2 8 येते. 8 येतं, 8. एट आणि 0 म्हणजे 16 येईल ते. आता बघा बरं काय येते. बोला. एक्स प्लस एक्स क्यूब बाय 3 आणि इथं 16 4 न भाग जाईल, किती येते? 30 येईल ना, बरोबर ना? 4x रेज टू 5 बाय 30 2 बाय 15 येते, बरोबर आहे. 2x रेज टू 5 बाय 15 येते याचा. हे समजतंय का? हॅलो, येस सर. प्लस सो ऑन म्हणायचं. टू एक्स रेज टू 5 बाय 16 येते. लक्षात येते का? हॅलो हॅलो. Yes, sir. 2 रेज टू 6 काय तर आहे?
32. 2⁵ 64 येतं ना. $64 येत असेल. 2⁵ 32 येतं. Yes, sir. 64. Yes, sir. नाही ठीक आहे. पुढचं 272 येतो आय थिंक. ठीक आहे, आपल्याला 3 पर्यंत सफिशियंट आहे. पहिला x प्लस x³ अपॉन 3 प्लस 2x⁵5 अपॉन 15 प्लस सो ऑन, एवढं लक्षात ठेवा, सफिशियंट आहे. कळतंय का? हॅलो, Yes, sir. ह्याच्यात काय अडचण नाही ना तुम्हाला? हॅलो, No, sir. पहिला आपण e⁵x चा घेतला, बरोबर. नंतर e⁵x नंतर काय घेतलं? Sin X. Sin X. पुढं Cos X. Cos X. त्याच्यानंतर Tan X. Tan X. अजून एक स्टँडर्ड फंक्शन बघू कुठलं राहिलं. एक मिनिट थांबा. ठीक आहे, sin x cos x tan x झालं. log of 1 plus x, log of 1 plus x. पुढचं हे लिहून झालंय का? हॅलो, हो सर. लिहा पटपट. log of 1 plus x. log of 1 plus x. f of 0 काय? हॅलो, log 1 येईल. log 1 काय असतं? log 1 to the base e काय असतं? बाळांनो, log 1 माहित नाही का तुम्हाला? log 1 to the base e 0 असतो, लक्षात ठेवा. f' सांगा मग. f', log x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1/1 plus X. 1/1 plus x. 1 plus x चं डेरिव्हेटिव्ह 1च येतं, त्यामुळे ते काय आता लिहित नाही. f' 0. सॉरी, 1 plus 0. 1 plus 0. f" काय येणार रे? 1/x चं डेरिव्हेटिव्ह Minus 1/.
1 प्लस एक्स स्क्वेअर एफ डबल डॅश ऑफ 0 काय येतं -1 -1 एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स असं येतं बघा +1/1 + x³ -1 प्लस एक्स रेश टू -2 आता काढता येईल सोपं हा काय येणार -2 + 2 येईल 2 1 प्लस एक्स रेश टू -3 येईल बरोबर का एफ ट्रिपल डॅश काय येणार मग 2 × 1 + 0 2 येईल F4 सांगा 2 × -3 -6 1 प्लस एक्स रेश टू -4 F4 ऑफ 0 किती येते -6 येते का तर झालं आपल्याला 3 टर्म मिळाल्या जास्त पुढे जायचं नाही पुढचे टर्म येतात लिहिता मॅक्लॅरेन सिरीज सांगा अँड सो ऑन म्हणा खाली मॅक्लॅरेन सिरीज सांगा मॅक्लॅरेन सिरीज सांगा एफ ऑफ एक्स इक्वल टू काय येतं बाळांनो हॅलो अरे काय येतं f of x is equal to f of 0 plus x f dash 0 plus x square upon 2 factorial f double dash 0 plus x cube upon 3 factorial f triple dash 0 plus एफ ऑफ एक्स इक्वल टू बोला 0 प्लस एक्स इंटू 1 ना प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 -1 प्लस एक्स क्यूब अपॉन 6 2 प्लस एक्स रेश टू 4 अपॉन 4 सॉरी 4 फॅक्टोरियल किती येतं रे 24 येतं ना हॅलो बाळांनो
हॅलो, Yes, sir. Yes, sir. लिहा ते. मग काय ते फायनल सांगा. फायनल. x minus x square by 2 plus x cube by 3 minus x raised to 4 by 4. पुढची टर्म काय येणार नॅचरली? पुढची टर्म इथं 2 असताना खाली 2 आलेला आहे, 3 असताना 3, 4 असताना 4. इथं काय येणार पुढं? x raised to 5 upon 5. 5/5. त्याच्या पुढची टर्म मायनस एक्स रेस टू 6 अपॉन 6. अल्टरनेट प्लस मायनस आले बघा. पहिला प्लस, दुसरा मायनस, तिसरा प्लस, चौथा मायनस, पाचवा प्लस, ह्या पद्धतीनं. कळतंय? Yes. हॅलो, लिहून घ्या ते, तोपर्यंत अटेंडन्स घेऊन घेऊ. रोल नंबर 9 absent. रोल नंबर 32 absent. रोल नंबर 40, 41, 42, 47, 53, रोल नंबर 60, ठीक आहे. जातो मी, पुढे लेक्चर आहे मला आता. हे लिहून झालंय का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. हा, उरलेलं बघू उद्या आपण. 1 मिनिट. ओके.